नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. सगळं ठीक आहे रॉनी, डोंट पॅनिक. मी तुला भेटायला आली आहे. खरंच मी नाही येऊ शकत का? तिने विचारलं. असं काही नाही, तू येऊ शकतेस केव्हाही, तो बोलला. तशी हसली ती. तू बस, मी आलोच फ्रेश होऊन, तो बोलला. तशी तिने होमध्ये मान हलवली आणि मग तो फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. ती मात्र त्याची बेडरूम बघत होती. त्याने बेडवरची चादर तशीच ठेवली होती. तिने हसून ती चादर उचलली आणि घडी घातली तिची. पण तिची नजर बेडवर पडलेल्या त्याच्या वॉलेटवर गेली, जे की आता उघडच होतं. तिने ते हातात घेतलं आणि बाजूच्या टेबलवर ठेवणार तोच त्यामध्ये असणाऱ्या आराध्याच्या फोटोवर तिची नजर पडली आणि ती तो फोटो पाहतच राहिली. आता पुढे ही आशू अशी कशी काहीच न सांगता निघून गेली? काय झालं असेल? काही सिरियस तर नसेल ना? जानू विचार करत होती. ओह, काल मी हिला रॉनी सरांना कॉल करायला सांगितला होता. मीत, ते ठीक तर असतील ना? आशूने सांगितलं होतं की ते ओके आहेत. पण खरं सांगितलं असेल का? मी काळजी करेल म्हणून खोटंच तर नसेल सांगितलं मला? आणि आत्ता ती तिथेच गेली असेल का? ह्यांना काही झालं तर नसेल? जानू आता काळजीत पडली होती. नाही, त्यांच्याशी बोलल्याशिवाय आता मला चॅन नाही पडणार, ती बोलली आणि लगेचच तिने त्याचा नंबर डायल केला. इथे अमित अजूनही बेडवरच होता. रात्री लेट झोपला होता तो. परत त्या मोहनने जे आराध्याबद्दल सांगितलं होतं त्याचा विचार करून करून थकला होता. त्याची पण झोप झाली नव्हती, म्हणून रोज लवकर उठणारा तो आज अजूनही बेडवरच होता. इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. तशी त्याची झोप चाळवली. त्याने कंटाळूनच फोन हातात घेतला, पण त्यावर तिचं नाव पाहून त्याचा कंटाळा कुठच्या कुठे पळाला. त्याने हसून तिचा कॉल रिसीव्ह केला. हे गुड मॉर्निंग जान, तो बोलला. तसा त्याचा आवाज ऐकूनच तिच्या जीवाला शांती मिळाली. मीत, व्हेरी गुड मॉर्निंग, ती बोलली. व्हॉट हॅपन? आर यू ओके? त्याने विचारलं. येस, आय एम ओके, ती बोलली. आवाजावरून तसं वाटत नाही आहे. रात्रीची मेडिसिन्स घेतले होते ना? त्याने विचारलं. हो, घेतले होते. तुम्ही ठीक आहात ना? तिने काळजीने विचारलं. जान, काय झालंय? तू ठीक वाटत नाही आहेस? तो बोलला. तसा तिने एक सुस्कारा सोडला, कारण तिच्या फक्त आवाजावरून सुद्धा तो तिच्या मनाची चलबिचल ओळखू शकत होता. माहीत होतं तिला. मीत, काल मला विचित्र स्वप्न पडलं होतं, असं म्हणत तिने काल जे जे स्वप्नात पाहिलं ते त्याला सांगितलं आणि म्हणून आपण काळजीत होतो हे देखील सांगितलं. पण तिचं ऐकून तो मात्र शॉक झाला होता, कारण काल खरंच तर डिस्टर्ब होता तो आणि खरंच अश्रू होते त्याच्या डोळ्यात. त्या मोहनमुळे त्याच्या बहिणीच्या आठवणीत रडत होता तो. पण आता सध्या तो जानूला काहीच सांगणार नव्हता, कारण आत्ताच इतक्या मोठ्या इन्सिडेंटमधून बाहेर आली होती ती आणि उगाच पुन्हा काळजी करत बसेल, म्हणून सध्या आपल्या मनाची अवस्था तिला न सांगणंच बरं असं वाटलं त्याला. जान, मी छान आहे. आय एम परफेक्टली ऑल राईट डिअर, काळजी नको करू, तो हसून बोलला. खरं ना? तिने विचारलं. हो ग, खरंच, तो बोलला. 100%? तिने विचारलं. 200% बॉस, तो हसून बोलला. आता बरं वाटलं ऐकून, ती हसून बोलली. तसा तो पण हसला. आय मिस यू सो मच जानू, तो बोलला. जानू? आता जान नाही का? तिने विचारलं. तसं त्याने हसून त्याच्या केसांमधून हात फिरवला. मग तू जानूच आहेस ना माझी, आणि मी तुझा मीत. जान तर तू अमितची आहेस, तो बोलला. तसं तिला हसायलाच आलं. अच्छा, तिने विचारलं. मग काय तर, आता आपलं लग्न होणार आहे ना, मग तू माझी जानूच आहेस. जान, लग्नानंतर होशील, ओके, तो बोलला. तशी पुन्हा हसली ती. तो मुद्दाम तिचा मूड चांगला करू पाहत होता, जेणेकरून बाकीचे वाईट विचार तिच्या मनात येणारच नाहीत. अच्छा, पण माझं तर लग्न झालेलं आहे माझ्या खडूस बॉसशी, त्यांचं काय करायचं? ती पण मुद्दाम बोलली. खडूस बॉस? त्याने विचारलं. तशी हसली ती. मग काय तर, खडूसच आहेत ते, हिटलर कुठले.
ती नाटकीपणे बोलली. जानू काय गं? तो बारीक तोंड करून बोलला. तसं तिला पुन्हा हसायला आलं. पण खूप क्यूट आहेत हां ते, आणि स्वीट पण आहेत. ती बोलली तशी त्याच्या ओठांवर स्माईल आली. रिअली? त्याने विचारलं. येस, ती बोलली. तसा हसला तो. तुला आवडतात का ते? त्याने मुद्दाम विचारलं. हो, आवडतात ना. खूप आवडतात. खूप खूप जास्त आवडतात. स्वतःपेक्षा जास्त आवडतात. ती अगदी हृदयापासून बोलली. तसं त्याला खूप जास्त आनंद झाला. मीत, बोला ना काहीतरी. ऐकताय ना तुम्ही? तिने विचारलं. कारण कधीपासून तो काही बोललाच नव्हता, इतका खुश झाला होता तो. हो, ऐकतोय मी जानू, तो आनंदाने बोलला. ते कितीही क्यूट आणि स्वीट असले ना तरी डोंट वरी, लग्न मी तुमच्याशीच करणार आहे हां. माझं लग्न माझ्या मीतशीच होणार. हो ना मीत? तिने विचारलं तशी त्याने हसून होमध्ये मान हलवली. हो, लग्न तर आपलंच होणार, जानू आणि मीतचं, तो हसून बोलला. त्यावर ती पण हसली. तू खुश आहेस ना जानू? त्याने विचारलं. मी खूप 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 जास्त खुश आहे मीत, ती पण एक्सायटेड होत बोलली. तशी त्याच्या ओठांवर पण स्माईल आली. चल ठेवतो आता हां, काळजी घे स्वतःची, तो बोलला. तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. मी येतच आहे 2 दिवसात घरी, तुमची काळजी घ्यायला, ती बोलली. तसा हसला तो. येस डिअर, आय एम डेस्परेटली वेटिंग फॉर दॅट डे, तो बोलला. मी टू मीत, ती बोलली. बाय डिअर, तो बोलला. त्यावर तिने पण बाय बोलून फोन कट केला. त्याने आता फोन बाजूला ठेवला. कधीपासून तिच्याशी बोलून त्याचं माइंड फ्रेश झालं होतं, पण आता पुन्हा त्याच्या मनात आराध्याचे विचार झळकू लागले होते. मॉम आणि डॅडना तिच्याबद्दल सांगू का? पण मोहन खरं बोलत असेल का? त्याने दाखवलेला व्हिडिओ तर खराच होता, पण तरी इतक्या लगेच त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत मी. आधी अजून काहीतरी कळू दे तिच्याबद्दल, नंतर मॉम आणि डॅडना सांगेन. उगाच त्यांना सांगून त्यांच्या आशा नाही वाढवणार मी. सध्या ते आमच्या लग्नाला घेऊन खुश आहेत, त्यांना पुन्हा टेन्शन नाही द्यायचं आहे मला, तो स्वतःशीच बोलला आणि मग फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. इथे आशू त्या वॉलेटमधला फोटो एकटक पाहत होती आणि का कोण जाणे तिचा हात थरथरत होता तो फोटो पाहून. इतक्यात रॉनी बाथरूममधून बाहेर आला होता. आराध्य आहे ती, बॉसची बहीण, रॉनी तिच्याजवळ येत बोलला. हो, ओळखलं मी, अमितच्या घरी तिचा फोटो पाहिला होता, ती अडखळत बोलली. खरं तर तिला स्वतःला कळत नव्हतं की तो फोटो पाहून आपल्याला का असं अस्वस्थ वाटत आहे, पण आता तिच्या लक्षात आलं होतं की तो आराध्याचा फोटो होता, जिच्यावर रॉनीने जीवापाड प्रेम केलं होतं आणि म्हणूनच आपली चलबिचल वाढली असावी असा अंदाज तिने बांधला. तिच्या डोळ्यात आता अश्रू पण होते, कारण त्याच्या वॉलेटमध्ये अजूनही आराध्याचाच फोटो होता आणि सध्या ते वॉलेट त्याच्या बेडवर होतं. म्हणजे नक्कीच रात्री तो तिचाच विचार करत असेल आणि तिचा फोटो जवळ घेऊन झोपला असावा. तिने सगळा विचार मनात केला. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपल्या आधी कोणीतरी स्पेशल होतं, त्याचं पहिलं प्रेम, आणि अजूनही ती व्यक्ती त्याच्या मनात आहे. ही कल्पना जीवघेणी होती तिच्यासाठी. रॉनी, मी निघते, नंतर भेटते तुम्हाला, ती एक एक शब्द जुळवून अडखळत बोलली आणि डोळ्यातले अश्रू पुसून तिथून जाऊ लागली. तोच त्याने तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं. कुठे चाललीस? त्याने विचारलं. मला घरी जायचं आहे, ती अडखळतच बोलली, कारण अजून जास्त बोलली तर नक्कीच आपला हुंदका बाहेर पडेल माहीत होतं तिला. पण त्याने मात्र तिला स्वतःजवळ ओढलं आणि आपल्या मिठीत कैद केलं. लीव्ह मी, जाऊ द्या मला, ती बोलली. नाही जाऊ देणार, कधीच नाही, तो त्याची मिठी अजूनच घट्ट आवळत बोलला. त्याला कळलं होतं की आराध्याचा फोटो पाहूनच तिला वाईट वाटलं होतं. आशू, डोंट क्राय, शी वॉज माय पास्ट अँड यू आर माय प्रेझेंट, सो प्लीज मला सोडून जायच्या गोष्टी करू नकोस. एकदा मी माझं प्रेम गमावलं आहे, पण आता मी पुन्हा माझं प्रेम नाही गमवू शकत, तो भरल्या डोळ्यांनी बोलला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. हो आशू, मान्य आहे तू माझं पहिलं प्रेम नाही आहे, पण शेवटचं नक्कीच आहेस. आत्ता मी तुला नाही गमवू शकत, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आय लव्ह यू, तो बोलला आणि पुन्हा त्याने तिला मिठी मारली. तसं रडता रडता तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मग तुमच्या वॉलेटमध्ये अजूनही आराध्याचा फोटो आहे आणि रात्री तुम्ही तो कुशीत घेऊन,
ती तोंड बारीक करून बोलतच होती की त्याने तिला थांबवलं. ते माझं जुनं वॉलेट आहे डिअर, त्यातच तिचा फोटो आहे. आणि काल रात्री मी तो फोटो बघत होतो. त्याला पण काहीतरी कारण आहे, तो बोलला. कोणतं कारण? तिने आश्चर्याने विचारलं. तसा तो विचार करू लागला की तिला आराध्याबद्दल सांगू की नको सांगू, कारण त्याच्या बॉसच्या परमिशनशिवाय तो ही न्यूज लीक करू शकत नव्हता आणि अजून ते खरं आहे की नाही ह्याचीसुद्धा खात्री नव्हती. आशू, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? त्याने विचारलं. ऑफकोर्स आहे, ती बोलली. मग प्लीज आता मला ह्याबद्दल काहीच विचारू नको. योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला सगळं खरं सांगेल, तो बोलला. तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. मी फक्त तुझा आहे आशू, डोंट वरी, तो तिच्या डोळ्यात बघून बोलला. तशी तिने हसून त्याला मिठी मारली. पण इथे तो मात्र कमालीचा अस्वस्थ झाला होता. भले त्याचं आता आशूवर प्रेम जडलं होतं, त्याच्या मनाने ग्वाही दिली होती की तो आता आशूचाच आहे, पण आराध्या जिवंत आहे आणि आता ती पुन्हा आपल्यासमोर येईल हा विचार करूनच त्याची अस्वस्थता वाढली होती. आफ्टर ऑल पहिलं प्रेम होतं ती त्याचं, म्हणून थोडं का होईना बेचैन झाला होता तो. पण ही बेचैनी नक्की कसली होती ते पण त्याला कळत नव्हतं. बाय द वे, तू इतक्या सकाळी सकाळी का आलीस? त्याने विचारलं. तशी ती त्याच्याकडे पाहू लागली. सांगितलं ना असंच, ती त्याच्यापासून नजर चोरत बोलली. आशू, काहीतरी महत्त्वाचं असल्याशिवाय तू इतक्या लवकर इथे येणार नाहीस, माहीत आहे मला. एवढं तर मी तुला नक्कीच ओळखतो. सो आता काहीही न लपवता मला सांग, काय झालंय? त्याने विचारलं. तसा तिने एक सुस्कारा सोडला. रॉनी, तुम्हाला आठवतंय काल मी तुम्हाला बोलले होते मला काहीतरी सांगायचे तुम्हाला? तिने विचारलं. हो, तू काहीतरी सांगणार होतीस, पण नंतर मला कॉल आला आणि ते राहून गेलं. पण तू म्हणाली होतीस की काही सिरियस नाही आहे. नाही आहे ना सिरियस? त्याने आता काळजीने विचारलं. तसं सिरियस नाही आहे, पण मला तुम्हाला सांगायचं आहे, ती बोलली. हो अगं सांग ना, मी ऐकतो. काय झालंय? त्याने तिला बेडवर बसवलं आणि बोलला तो. रॉनी, मला ना मागच्या 2-3 दिवसांपासून विचित्र स्वप्न आणि भास होत आहेत आणि त्यामुळे मी खूप अस्वस्थ होते. असं म्हणत तिने तिच्याबरोबर जे जे घडत होतं ते सर्व त्याला सांगून टाकलं. तसा तो पण विचार करू लागला. तुला त्या मुलीचा चेहरा दिसला का, जी त्या हॉस्पिटलमध्ये होती? त्याने विचारलं. नाही ना, तिचा चेहरा दिसतच नाही, पण ते सगळेजण जे पण बोलत होते ते तिच्याबद्दलच बोलत आहेत असं मला वाटतं, ती बोलली. त्या स्वप्नातल्या बाकीच्या लोकांना तू ओळखतेस का? म्हणजे तो डॉक्टर आणि तो माणूस ज्यांचं कन्व्हर्सेशन तू ऐकत होतीस? त्याने विचारलं. नाही ना, मी नाही ओळखत त्यांना. तुम्हाला तर माहीत आहे ना, मला माझ्या मागच्या आयुष्यातलं काहीच आठवत नाही आहे, ती तोंड बारीक करत बोलली. तसं त्याने तिला एका बाजूने मिठीत घेतलं. आशू, काळजी नको करू, तो तिला दिलासा देत बोलला. पण त्याला पण कळत नव्हतं की आता तिला ह्यावर काय उत्तर द्यावं. रॉनी, अजून एक सांगायचं होतं, ती त्याच्याकडे पाहून बोलली. हो बोल ना, तो बोलला. काल मी रात्री तुम्हाला कॉल केला होता ना, तेव्हा तुम्ही कुठे होतात? तिने विचारलं. तसं त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. का? तू हे का विचारत आहेस? त्याने विचारलं. कारण तो कुठे होता हे तो तिला सांगू शकत नव्हता. काल तुमच्याशी बोलताना मी कोणाचा तरी हसण्याचा आवाज ऐकला होता. का कुणास ठाऊक, पण तो आवाज माझ्या डोक्यातून जातच नाही आहे. असं वाटतं की तो आवाज ह्या आधी पण मी ऐकला आहे. खूप अस्वस्थ वाटते मला कालपासून. तोच आवाज मला सतत ऐकू येतोय, जणू ओळखीचा असावा. रॉनी, कोणाचा होता तो आवाज? तिने खूपच आशेने त्याच्याकडे पाहत विचारलं. तसा तो मात्र स्तब्ध झाला, कारण तो आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून त्या नराधम मोहन राज्याध्यक्षाचा होता. आशू, अगं फोनवरून कसा कळेल आवाज? तुला काहीतरी गैरसमज झाला असावा, तो बोलला. नाही रॉनी, कोणताच गैरसमज नाही झालाय मला. तो आवाज नक्कीच ओळखीचा आहे, नाहीतर मी इतकी अस्वस्थ झालेच नसते. त्या आवाजामुळे मी रात्री झोपलीसुद्धा नाही. जितका त्रास मला ती स्वप्न आणि भास देत आहेत, तेवढाच त्रास मला त्या आवाजामुळे पण झाला आहे रॉनी. आणि म्हणून तर मी इतक्या सकाळी सकाळी तुम्हाला भेटायला आले. खरंच, ती पोटतिडकीने सांगत होती. पण रॉनी मात्र तिचा ऐकून शॉक झाला होता, कारण जर तिला तो आवाज ओळखीचा वाटतोय म्हणजे ती मोहनला सुद्धा ओळखत असावी. पण हे कसं शक्य आहे? तो आता गहन विचार करू लागला होता.
आशू, आर यू शुअर? तू तो आवाज ओळखलाय? त्याने विचारलं. येस रॉनी, आय एम डॅम शुअर. मला असं वाटतंय की हे नक्कीच माझ्या भूतकाळातील आठवणींशी कनेक्टेड आहे, ती बोलली. तसा तो तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. भूतकाळातील आठवणी? त्याने काळजीने विचारलं. हो रॉनी, सांगा ना, कोणाचा आवाज होता तो? तिने खूपच आशेने विचारलं. तसा त्याचा नाईलाज झाला. मोहन राज्याध्यक्ष, रॉनी बोलला. तशी ती एकटक त्याच्याकडे पाहू लागली. मोहन राज्याध्यक्ष? राज्याध्यक्ष म्हणजे अमितचा? ती बोलतच होती की बॉसचे काका? तो बोलला. तशी ती विचार करू लागली. त्यांच्याशी माझा काय संबंध असू शकतो? म्हणजे अमितच्या फॅमिली मेंबरशी माझा काय संबंध असू शकतो ना? मग मला तो आवाज ओळखीचा का वाटला असेल? ती बोलली. एक्झॅक्टली, मला पण असंच वाटते की तुला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असावी, तो बोलला. नो रॉनी, कोणतीच मिसअंडरस्टँडिंग नाही झाली आहे मला. तो आवाज नक्कीच ओळखीचा आहे मला. मी त्यांना एकदा पाहिलं तर कदाचित मला काहीतरी आठवू शकते. तुम्ही एकदा मला त्यांना भेटायला घेऊन जाऊ शकतात का? तिने विचारलं. तसा रॉनी मात्र आता तिच्याकडे शॉकिंग नजरेने पाहू लागला होता, कारण तिने जी मागणी त्याच्याकडे केली होती ती कदाचित तो नव्हता पूर्ण करू शकत. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.